अहमदनगरचे शहीद जवान योगेश धामणेवर यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। सारोळा कासारला शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले। 30 नोव्हेंबरला चिता चॉपरच्या अपघातात जखमी झाले होते आणि या अपघातात लष्कराच्या 3 अधिकाऱ्यांचा देखील मृत्यू झाला होता, तर योगेश गंभीर जखमी होते, मात्र अखेर उपचाराच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला। नोटाबंदी आणि त्यातून निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे सर्वसामान्य लोकांचे काही प्रमाणात हाल होत आहेत, मात्र येणाऱ्या काही दिवसातच ही स्थिती जी आहे ती सुधारेल असा विश्वास खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केलाय। ते रत्नागिरीत पत्रकारांशी बोलत होते। संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या कष्टाच्या कमाईच्या नोटांची रद्दी करत असल्याचं वक्तव्य आमदार हसन मुश्रीफ यांनी केले आहे। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असलेल्या आमदार हसन मुश्रीफ यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरून सरकारवर टीका केली आहे। जिल्हा बँकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला असं भासवलं जात आहे। नोटाबंदीमुळे सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचं आणि जिल्हा बँकेचं झालंय असं मुश्रीफ म्हणाले। घसरत्या कांद्याच्या दराविरोधात मनमाडमध्ये आंदोलन करण्यात आलं। संतप्त शेतकऱ्यांनी मनमाड बाजार समितीतले कांद्याचे लिलाव बंद पाडले, तर मनमाड मालेगाव रस्त्यावर रास्ता रोको करत कांद्याला हमीभाव देण्याची मागणी केली। पूर्वी 800 रुपये प्रति क्विंटल कांदा आज 550 ते 600 रुपये दराने विकला जात असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। सोलापुरातल्या शिक्षक सहकार संघटनेनं आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। आंतरजिल्हा बदली पद स्थापनेच्या मागणीसाठी आंदोलन छेडण्यात आले। जवळपास 70 शिक्षक आंदोलनात सहभागी झालेत। गेल्या 2 महिन्यांपासून स्थगित असलेली बदली प्रक्रिया राबवण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करण्यात येतोय। सोलापूरच्या मोहोळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षांनीच उपोषणाचं अस्त्र उगारलंय। 5 महिने झाली तरी प्रशासन नियुक्ती झाली नसल्यानं अध्यक्ष आणि सदस्यांनी लाक्षणिक उपोषण करून सरकारचा निषेध केलाय। मोहोळमध्ये लिपिकापासून मुख्य अधिकारी पदापर्यंत सर्व पदं रिक्त असल्यानं आंदोलन करण्यात आलंय। सांगली जिल्हा सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रदूषण नियंत्रणाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं। वसंतदादा साखर कारखान्यातील राखेच्या नियंत्रणाची यंत्रणा कार्यान्वित करावी, मगच कारखाना सुरू करावा अशी आक्रमक भूमिका यावेळी आंदोलकांनी घेतली। त्यावर प्रदूषण मंडळानं कारवाईचं पाऊल उचलत राख नियंत्रण यंत्रणा नसलेले बॉयलर बंद करण्याचे आदेश दिले। बीड तालुक्यात विद्युत भवनच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयाला घेराव घालत हातजोडो आंदोलन करण्यात आलं। वीज वितरण कंपनीचा कारभार सुधारावा आणि जळालेले डीपी तात्काळ दिले जावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली। जिल्हा परिषदेचे सभापती संदीप क्षीरसागर आणि माजी आमदार सय्यद सलीम यांच्यासह हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले। गोंदिया मायक्रो फायनान्स कंपनीच्या विरोधात वर्ध्यात हजारो महिलांनी मोर्चा काढला। अवैधरित्या कर्ज वाटप केल्याप्रकरणी दमदाटी करून ते वसूल करणाऱ्या सावकारांवर अंकुश बसवण्याची मागणी यावेळी करण्यात आली। अनेक कंपन्यांनी कमी व्याजदरावर कर्ज वाटप केलं, मात्र परतफेड करताना 20% अधिक व्याज स्वीकारण्यात आलं। त्याविरोधात हे आंदोलन करण्यात आलं। अकोल्यातील कृषीनगर भागातल्या सिंधी कॉलनीमध्ये लाखो रुपयांचे पाईप जळून भस्मसात। सध्या शहरात सगळीकडे पालिकेकडून नवीन पाईपलाईन टाकण्यात येते आणि त्याच कामाचे हे पाईप आपल्या भागात ठेवण्यात आले आणि ते 7 ते 8 लाख रुपयांचं नुकसान या सगळ्या आगीमध्ये झालेलं आहे। अग्निशमन दलाच्या 2 बंबांनी ही आग अखेर विझवली। रत्नागिरीतल्या खानू गावात विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका करण्यात आली आहे। बुधवारी रात्री सावजाचा पाठलाग करताना हा बिबट्या विहिरीत पडला। घाबरल्यानं तो विहिरीच्या एका घळीत लपून बसला, त्यामुळे त्याची सुटका करण्यात अडचण येत आहे। यवतमाळच्या दिग्रस पुसद मार्गावर झालेल्या अपघातात 3 महिला ठार तर 22 प्रवासी जखमी झालेत। त्यापैकी 2घांची प्रकृती चिंताजनक आहे। बेलगव्हाण गावाजवळ अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या क्रुझर गाडीच्या वाहन चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा भीषण अपघात झाला। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील कोसदनी घाटात ट्रक आणि ऑटोची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला। या अपघातात 3 जण ठार झाले तर 2 गंभीर जखमी झाले। मृतांमध्ये ऑटो चालकासह इतर 2घांचा समावेश आहे। अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला। कोल्हापुरातल्या कळंबा जेलमधून गेल्या 8 वर्षात पॅरोलवर बाहेर पडलेले 52 कैदी फरार झाले। त्यांना अटक करून आणण्याचे प्रयत्न कारागृह प्रशासनानं सुरू केले। फरार झालेले बहुतांशी कैदी मुंबई विभागातील असल्याची माहिती मिळते। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील एका मुख्याध्यापकाला 5000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। राजेश मेहणकर असे या मुख्याध्यापकाचं नाव असून ते कुपटा इथल्या समता विद्यालयात मुख्याध्यापक आहेत।
महिला शिपायाच्या अर्जित रजेचे 2,10,000 बिल मंजूर करण्यासाठी ही लाच घेण्यात आली। अकोल्यातील बार्शी टाकळीतल्या टिटवामध्ये क्षुल्लक वादातून पती पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। भिकाजी राठोड आणि विमलाताई राठोड अशी मृतकांची नावं आहेत। 3 महिन्यांपूर्वी राठोड यांच्या घरासमोर सोयाबीन वाळत घालण्यावरून वाद झाला, त्यातून ही हत्या झाल्याचं समोर येतंय। या प्रकरणी पोलिसांनी टिटवा गावातील 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय। यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील सोने गावात सरपंच विलास बर्डे यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आलाय। सोनेगाव ग्रामपंचायतीचा शिपाई संजय तेलतुंबडे याचा गावातल्याच सुरेश उमरेशी काही कारणावरून वाद झाला। तो मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरपंचांवर सुरेश उमरेनं चाकू हल्ला केला। यात बर्डे गंभीर जखमी झाले तर सुरेशला अटक करण्यात आली आहे। परभणीतल्या सेलू शहरात पिसाळलेल्या कुत्र्यानं 10 ते 15 जणांचा चावा घेऊन त्यांना जखमी केलंय। जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। नगरपालिकेने या कुत्र्याला ठार केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। बाथरूम खराब केले म्हणून 10 विद्यार्थ्यांना काठीनं बेदम मारहाण करण्यात आली। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील काकडदाती इथल्या शासकीय इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेत ही घटना घडली आहे। आश्रमशाळेजवळील वसतिगृहातील काही विद्यार्थी स्वयंपाकघरातील कामाठ्याच्या बाथरूममध्ये कचरा केला, त्यामुळे संतापलेल्या देवीदास यांनी 10 विद्यार्थ्यांना काठीनं बेदम मारहाण केली। या प्रकरणी देवीदास विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। धुळ्यातील देवपूर परिसरामध्ये असलेल्या शासकीय ITIच्या प्रांगणात तंत्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं। 2 दिवस या तंत्र प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे। ITIमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली उपकरणं या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत। मुलांना व्यवहार ज्ञान कळावं यासाठी जळगावमधील डॉक्टर अविनाश आचार्य विद्यालयात आठवडे बाजार भरवण्यात आला। यात 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। यावेळी विद्यार्थ्यांनी भाजी विक्रेत्याप्रमाणे वेशभूषा करून भाजी विक्री केली, तर विद्यार्थ्यांसह परिसरातील पालक आणि शिक्षकांनी भाज्या खरेदी करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं। अहमदनगरला राज्यस्तरीय स्वर्गीय सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले। प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। थिंक ग्लोबल फाउंडेशनच्या वतीनं पुरस्कार प्रदान करण्यात आले। रत्नागिरीत म्यानमारचे देशाचे राजा थिंबा यांचा 100वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला। म्यानमारमधून थिबा राजाचा राजपरिवार, म्यानमारचे उपराष्ट्रपती, लष्करप्रमुख आदी 85 पाहुणे रत्नागिरीत दाखल झालेत। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या सर्व पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं। शिवाजीनगर इथल्या थिबा राजा आणि त्यांच्या राणीच्या स्मारकाचं सर्व पाहुण्यांनी दर्शन घेतलं, तसंच थिबा राजवाड्यालाही भेट दिली।